संघटना एकवटवल्या आणि त्यांनी सगळ्यांनी आता आवाज उठवलेला आहे की आता आपल्याला एक लॉंग मार्च काढावं लागेल, कारण त्याशिवाय हे सरकार ऐकणार नाही आहे. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्यासाठी हा 9 जुलैचा जो मोर्चा आहे तो आम्ही आयोजित केलेला आहे. नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत परळ भुईवाडा या परिसरात. गिरणी कामगारांचं जे हृदयस्थान म्हटलं जातं ते हे आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं मुख्यालय. आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदरावजी मोहिते सर. आज आपण अशा एका वेगळ्या विषयावरती इथे आलेलो आहोत की येणाऱ्या 9 जुलैला मुंबईत गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरती हा मोर्चा आयोजित होत असतानाच या मोर्चाचं नेतृत्व सर्वच म्हणजे 14 गिरणी कामगारांच्या संघटना करतायत आणि सरकारला 14व रत्न दाखवण्याचं भाकीत त्या दिवशी गिरणी कामगार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी केलं होतं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती जो 9 जुलैला मोर्चा निघतोय मुंबईमध्ये, त्यात उद्धव साहेब राजसाहेब हेही या मोर्चामध्ये सामील होत आहेत अशा बातम्या येत आहेत. नेमकं काय सांगाल? गिरणी कामगारांना 2012ला जी सरकारने घरं दिली ती 15,000 घरं आतापर्यंत मिळालेली आहेत, परंतु त्यानंतर 1.5 लाख कामगार घरापासून अजून वंचित आहेत आणि सरकारने याबाबतीत ठोस असं कुठलाही कार्यक्रम त्यासाठी केलेलं नाही आहे, कुठली योजना आखलेली नाही आहे. आता सरकार ह्या गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर म्हणजे कर्जतच्या बाजूला जे वांगणी आणि शेलू ही जी गावं आहेत अशा त्या गावामध्ये गिरणी कामगारांना घरं द्यायचं, ग्रामपंचायतमध्ये द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यासाठी गिरणी कामगार फोर्स केला जातो की तुम्ही तिकडे घरं घ्या. संघटना एकवटवल्या आणि त्यांनी सगळ्यांनी आता आवाज उठवलेला आहे की आता आपल्याला एक लॉंग मार्च काढावं लागेल, कारण त्याशिवाय हे सरकार ऐकणार नाही आहे. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्यासाठी हा 9 जुलैचा जो मोर्चा आहे तो आम्ही आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आणि बहुतेक राजसाहेब ठाकरे पण तुमच्यामध्ये सामील होत आहेत. अन्य राजकीय पक्षही तुमच्या मोर्चाला सहभागी होत पाठिंबा देत आहेत. त्याचं स्वागत कसं होतं? आम्ही राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी जाऊन भेटलो आणि आमच्या व्यथा सांगितल्या. त्यांनी आमच्या ह्या व्यथामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. याही पलीकडे आम्ही हेही करतो आहे की प्रत्येक पक्षाचे जे नेते मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही अशा पद्धतीची भेट घेऊन सांगणार आहोत आणि सगळ्यांना या बाबतीत गिरणी कामगारांना आपण पाठिंबा द्या आणि गिरणी कामगार ज्या गिरणी कामगारांनी या मुंबईचं वैभव वाढवले, ज्या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये हुतात्मा झालेले आहेत. आमचे 23 कामगार 106 पैकी 23 कामगार आहेत त्याच्यामध्ये आणि हा इतिहास आहे. हा मुंबईचा इतिहास घडवणारे जर गिरणी कामगार असेल त्यांच्या वारसांना जर मुंबईतच घरं किंवा मराठी म्हणून मुंबईत घरं का मागू नये हा प्रश्न आहे. जर तुम्ही इथल्या मोठमोठ्या जमिनी धनदांडग्यांना देत आहे, मोठमोठ्या उद्योगपतींना देत आहे, तर गिरणी कामगारांना त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजेत हीच सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळेजण पाठिंबा देतील. इवन आम्ही आशिष शेलार जे आहेत त्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, दरेकर आहेत त्यांनाही भेटणार आहोत, प्रसाद लाड आहेत त्यांनाही आम्ही भेटणार आहोत. आम्ही सगळ्यांना भेटतोय. गिरणी कामगारांचा जो घरांचा रखडलेला प्रश्न आहे तो सर्व पक्षीय नेत्यांच्या, विरोधी पक्ष असू दे सत्ताधारी पक्ष असू दे, यांच्या सहमतीने सुटावा आणि सर्व गिरणी कामगारांना अपेक्षित ठिकाणी घरं मिळावीत हाच त्यांचा अजेंडा आहे. तो राहील. पाहू या अधिवेशनाच्या शेवटी या संदर्भात नेमका काय निर्णय होतो आहे की येत्या 2 दिवसामध्ये मोर्चा निघण्याआधीच सरकार 2 पावलं मागे येऊन यांचा प्रश्न सोडवतो आपल्याला पाहायला मिळेलच. गिरणी कामगारांच्या या राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयात येथून प्रियंका सिंहसह पत्रकार दिनेश मराठे, वर्ल्ड हिंदू प्रेस, मुंबई. धन्यवाद.